रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गत जपियारी नाम प्रति तत्वरायला नकावया संपत्ता जसिल ज्ञानदेवा मोहन जपा तरी धरोणी शिरहारी जपे सदा विठ्ठल
जय श्री सर्वांना नेमानं साष्टांग दंडवत. जय महाराज, चंदू महाराज, बालूजी महाराज, आपले गंगाधर महाराज, हे सगळे महाराज. गंगाधर तुमचं नाव आहे ना? गंगाधर महाराज हे सर्व हे बाबा बसलेले सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. कारण हे किरोडा म्हणलं की परमार्थिक सर्वच आहे. आपल्याला जास्त परमार्थिक आहेत म्हणून मला इथं काही तकलीफ वाटत नाही कीर्तनाला. कारण सर्व काही सारून घेतात. म्हणून कीर्तनाचा नियम मला केवढ्यात म्हणलं केवढं सहज कीर्तन केल्यासारखं असते आणि कीर्तनाला काही तकलीफी नसते, आनंद असते. कारण चांगल्याच्या सहवासात राहिल्यावर चांगलं होते. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची भावी. चांगल्याच्या संगतीत चांगलं होत असते. म्हणून तुमच्या संगतीत मला योग आला. सर्वांच्या चरणी जय श्री वारकऱ्याच्या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. नेमानं सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. आणि आता थोड्या वेळात आपल्याला राम जन्म हा उत्सव साजरा करायचा आहे. किती टाइम झालाय बघ. हो, परंतु आपल्याला गुलाल तर टाकून कीर्तन करता येईल. थोडंसं सांगू. हो, 10 मिनिटं जरा कीर्तन झाल्यानंतर गुलाल टाकून आणि मग आणि कीर्तन थोडं चालू राहील. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरीशी करुणा येईल तुझी. राम हे एक आहे. विठ्ठल आणि राम एकच असतात. देव आहे बरं. आपल्याला वाटेल की विठोबा अलग आहे, राम अलग आहे, असं काही नाही. असं तर कुणाला वाटणार नाही. सर्वांनाच माहित आहे विठ्ठल आणि राम एकच आहे. नाम हे ज्यावेळेस रामाचा अवतार धारण झाला, कशामुळे झाला? पृथ्वीला ज्यावेळेस पापाचं भार होतं, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्रवाही सांगतशी. धर्म बुडाला अधर्म झाला फार, सोसवेना भार न जाता. ते पृथ्वी माता पाप झाल्यानंतर ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाने आणि सांगितलं महादेवाकडे गेले. महादेवाने नामाने करतील स्तुती सावधानी गेले क्षीरसागर समुद्राला. क्षीरसागर समुद्रावर असे एका ठिकाणी देव दही दूध. वैकुंठामध्ये क्षीरसागर समुद्र आहे. आता देव जर आपण म्हणले कुठं आहे, आपल्याला देवाला जर भेटायचं म्हणलं तर वैकुंठ असंच एक कितीतरी ब्रह्मांड आहेत. अनंत मोठं ब्रह्मांड